आज आपण बनवतोय बकऱ्याच्या पायाचे कालवण. तर त्यासाठी मी पाय आणले होते. ते गरम पाण्यात आपण स्वच्छ धुवून घ्यायचे. 3 ते 4 वेळा गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे ते. आणि मग कुकरला 6 ते 7 शिट्ट्या करून आपण शिजवून घ्यायचं आहे. तर मी ते शिजवून बाजूला ठेवलेलं आहे. आणि ते कालवण करण्यासाठी आपण फोडणी घालणार आहोत. तर इथं आपण 2 चमचे तेल घातलेले आहे. त्यासाठी 1 चमचा मिरची पावडर टाकली आहे मी तेलामध्ये. बारीक गॅस करायचा आणि तेल थोडंसं कोमट असतानाच आपण मिरची पावडर घालायची आणि सगळे मसाले. नाहीतर गरम तेलात घातले तर सगळे मसाले आपले जळून जातात. त्यामुळं कोमट असतानाच मी 1 चमचा मिरची पावडर घातली आहे, 1 चमचा मटण मसाला आणि अर्धा चमचा आपला गरम मसाला. हे सगळं घालून वाटण घातलेलं आहे आता. आणि वाटण छान परतून घ्यायचं आहे. वाटणामध्ये आपण कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, थोडेसे धणे टाकले ते त्याचं वाटण आपण बनवून घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर घातलेली आहे. कांदा, खोबरं आणि धणे मी भाजून घेतले आणि ते मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे. तर हे मसाले आपण घातले ते त्यात हे वाटण घालून छान परतून घ्यायचे. वाटणाला तेल सुटल्यानंतर आपण जे पाय शिजवून घेतले ते आपण ह्यामध्ये घालणार आहोत. हळद, मीठ आणि थोडंसं हिंग हे सगळं टाकून मी हे पाय शिजवून घेतले ते. कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करायच्या ते. त्यामध्ये पाय व्यवस्थित शिजतात. हे असे शिजलेले पाय आहेत. आणि रस्सा ते आपण पूर्ण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आपण जे वाटण परतून घेतले त्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आणि छान परतायचे. आता राहिलेला पण रस्सा मी ह्यात टाकणार आहे. थोडासा रस्सा राहिला होता. हळद, मीठ टाकून शिजवलेले हे पाय, त्याचा रस्सा राहिलेला तोही मी टाकलेला आहे. हे थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळं मी थोडंसं पाणी घालणार आहे त्यात. तुम्हाला घट्ट हवा असेल तर तुम्ही तसंही ठेवू शकता. पातळ हवं असेल तर अजून पाणी तुम्ही ॲड करू शकता. अशा पद्धतीने आपलं कालवण उकळत आहे. एक 10-12 मिनटं उकळल्यानंतर हे कालवण आपलं असं दिसतं. छान पद्धतीने आपलं हे कालवण रेडी झालेलं आहे. एकदा नक्की ट्राय करा.